हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। कसे आहात सगळे? आपण बरेच दिवसांनंतर भेटतो आहे आणि आपले आता हे व्लॉग्स तुम्हाला वेगळे दिसतील कारण आम्ही घर केलं आहे शिफ्ट दुसरीकडे। तर बाहेरचं वातावरण खूप छान होतं। सकाळी 6 वाजले होते आणि बाहेर सुंदर मोरांचा आवाज येत होता। तर मी असंच गॅलरीमध्ये थोडा वेळ उभी राहिली आणि मग नंतर चहा करायला घरात आली। तर आजचा दिवस माझ्यासाठी थोडा टफ राहणार होता। मला रात्रभर नीट झोप लागली नाही कारण आज समायराचा शाळेचा पहिला दिवस होता आणि 3-4 दिवस पहिलेच आम्ही तिची ॲडमिशन घेतली आणि ती खूप जास्त एक्साइटेड होती। पण आम्ही थोडंसं नर्वस झालो होतो दोघं जण। काव्या पण यावेळेस थोडीशी हे होती। दोघी जणी दिवसभर भरपूर मस्ती करतात, भांडणं करतात, पण आज काव्या पण थोडंसं नर्वस झालेली होती की ती कशी राहील काय। आणि भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं आम्हालाही टेन्शन होतं की तमिळ येत नाही तर छोटे मुलं कसं मॅनेज करतात। आपलं नॉर्थ इंडियामध्ये किंवा आपण आपल्या ज्या ज्या स्टेट्समध्ये आपल्या राहतो तर तिकडे इतका प्रॉब्लेम नाही आहे। तर आता अदर स्टेटमध्ये जर आमच्यासारखे राहत असतील तर त्यांना ते ह्या फेजमधनं नक्कीच एक्सपिरियन्स घेत असतील सेम। तर आम्हाला तेच एक टेन्शन होतं की ही कसं मॅनेज करेल। तिला काव्यानी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की काय काय बोलायचं, कसं म्हणजे टॉयलेटला जायचं असेल तर काय म्हणायचं तमिळमध्ये, असे छोटे छोटे इन्स्ट्रक्शन्स काव्याने दिल्या होत्या। तर तेच एक टेन्शन होतं। मी नाश्त्यासाठी आज बनवले पोहे। तर त्याच्यासाठी मी पोहे आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले। त्याच्यानंतर त्याच्यात तिखट, मीठ आणि साखर टाकली थोडी। नंतर कांदा बटाटा चिरून घेतला आणि समायराला पण पोहे आवडतात। इतर म्हणजे सगळंच खाते ती, पण उपमा वगैरे थोडंसं ती नाही खायला बघत। तर म्हटलं आज तिचं खाऊन गेली पाहिजे ती, कारण शाळेत खाईल नाही खाईल माहीत नाही। मग पेरू पण मागत होती तर म्हटलं पेरू आणि पोहे असं बिस्किट वगैरे सगळं देऊन देईल तिला डब्यात। तर त्याच्यासाठी मग इकडे मी तेल घेतलं पोह्यांसाठी। त्याच्यात मोहरी आणि जिरं दोन्ही टाकलं। प्रत्येकाची पोहे करायची पद्धत ही वेगळी असते। जनरली मला कांद्यामध्येच हळद टाकायला आवडते। बरेच जण पोह्यांमध्ये म्हणजे कच्च्या पोह्यांमध्ये वरतून टाकतात, जसं मी तिखट टाकलेलं आहे तशा ह्याच्यात। तर मला असे आवडतात। आणि त्याच्यानंतर कांदा थोडासा परतवल्यानंतर हळद वगैरे टाकून त्यात बटाटा टाकला, तो छान वाफ येऊ दिला। बटाटा शिजल्यानंतर मग त्याच्यात पोहे टाकायचे। तर असं सगळं चालू होतं तयारी। आणि नंतर मग मी विचार केला की हिला शिरा पण आवडतो आणि शाळेचा पहिला दिवस आहे तर काहीतरी गोड करून तिला पाठवावं खाऊ घालून। तर त्याच्यासाठी मी रव्याचा शिरा करायचं पण ठरवलं। घड्याळ तर अगदी भरभर पुढे जात होतं। मला रात्रभर झोप लागली नाही। सकाळी लवकर उठली तरी वेळ असा कमी पडत आहे असं वाटत होतं, कारण तिला उठवून तिची तयारी करणं, तिचं सगळं मूड सांभाळणं वगैरे सगळं, तर ते सगळं मॅनेज करायचं होतं। तर इकडे एकीकडे मी पोह्यांना वाफ यायला ठेवलं आणि एकीकडे तूप घेतलं कढईमध्ये शिरा भाजायसाठी। तर तेच आता तूप व्यवस्थित घेतलं, त्याच्यानंतर रवा घेतला। हा रवा डबल रोस्टेड असल्यामुळे याला थोडंसं कमी भाजावं लागतं। एक आपला नॉर्मल जो रवा असतो त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजावं लागतं शिऱ्यासाठी, पण हा ऑलरेडी डबल रोस्टेड असल्यामुळे याला एवढं भाजायची गरज नाही। तर हा एक वेळ माझा थोडा वाचतो। आणि हा इकडे तमिळनाडूमध्ये सगळीकडे हा डबल रोस्टेडच मिळतो। तर रवा छान भाजून झाल्यानंतर त्याच्यात पाणी टाकलं आणि काजू टाकले। रवा भाजतानाच काजू टाकले आणि नंतर मग पाणी टाकलं, छान वाफवलं, नंतर साखर टाकली आणि परत मग मिक्स करून त्याला वाफ यायला ठेवलं। इकडे पोहे झाले होते रेडी। तर ह्यांना आणि मुलींना पोहे डिशमध्ये काढले आणि वेळेवर मग ठरलं पोरींचं की आम्हाला शिरा नको। मग म्हटलं आता केला तर आहे, बघू। तर तेच शिरा ऑलमोस्ट झालाच होता। इकडे समायरा खूप एक्साइटेड होती शाळेत जाण्यासाठी आणि आम्हाला टेन्शन होतं की ही कशी राहील, कारण काव्याच्या वेळेस होतं की काव्याला बिलकुल तमिळ माहीत नव्हतं तर ती खूप रडली होती। आणि इकडे हिला तमिळ आता काव्या शिकवते, तिला माहीत आहे, पण दोघींच्याही स्वभावामध्ये खूप फरक आहे। सोन्या फ्रॉकवर नाही चांगले दिसत बेटा, ऐकत। मग तुझं युनिफॉर्म येईल तेव्हा हे खराब झालेले राहतील ना सॉक्स, ऐकते का? इकडे बघ, बघू दे। चल बॅग घे ना तुझी। काय कुठे आहे बॅग? ही
लंच बॅग चल. तुला पोहे खायसाठी चमचा दिलेला आहे. ठीक आहे, रडायचं नाही शाळेत. चल चल बाबांना नमस्कार कर. नमस्कार. वाह खूप हुशार हो. छान छान मोदी मोदी. ताईडूला सोनू डब्बा सगळा खायचा बेटू. हा हा ऊन आलं डोळ्यावर. हा हात नको लावू, हा गंध पसरेल. कोचाचं डुका तुला नाही हसत आहे ग. मजा आहे. आमच्या घरून निघाल्यानंतर अगदी जवळच एक हे मंदिर आहे, खूप मोठं आणि जुनं महादेवाचं मंदिर आहे. तर इकडे महाशिवरात्रीला वगैरे पण खूप दुरून दुरून लोक येतात, खूप मानतात या मंदिराला. तर तिकडे आम्ही थांबून दर्शन घेतलं. इकडे हिला आवाज देत होती पण हिचं लक्ष नव्हतं. मग नंतर बघितलं शांत होऊन गेली होती. हिलाही म्हणजे चेहऱ्यावर आम्हाला लक्षात येत होतं की तिलाही थोडंसं टेन्शन आलेलं आहे. चल बाय जा बाय बाय जा. डब्बा खाशील छान. हा जा 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 जा. ते जनगणमन म्हणणार आहे. जा 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 पक्कन. तिचा फ्रॉक नीट करतो मागून. Three hours later. आणत होती आणत आहे. काचे झालं ओ अच्छा. मजा आली. घेतो मजा आली का सगळ्या. काय म्हणत आहे. खाल्लं नाही. ओ ओके ओके. चला मग चलायचं बाय करून. चल उद्या पण येशील का. अगं काचं सुस्त झालं का लेकरू. ते बघ ए डम्या. ए मला बघूनही नाही राहिली का. नाही तिला सदम्यात आहे सध्या. तो गाडी सरकवायची.